मित्रांनो नमस्कार. आज एका विशेष कारणासाठी मी तुमच्याशी बोलायला आलोय. कारण काय ठाऊक आहे तुम्हाला? कारण आहे शिवोहम. याचं कारण असं की शिवोहम जेव्हापासून आम्ही अनाउन्स केलं तेव्हापासून अनेक लोक आम्हाला विचारायला लागलेले आहेत की शिवोहम नेमकं काय. जे जुने आहेत त्यांना माहिती आहे शिवोहम काय, पण जे नवीन जिज्ञासू आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे शिवोहम म्हणजे नेमकं काय आणि तुम्ही त्या कार्यशाळेमध्ये नेमकं काय शिकवणार आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करूया अतिशय थोडक्यात. मित्रांनो, अध्यात्म असं म्हणतं की आपल्या प्रत्येकाच्या आत एक असा स्तर आहे जो कंप्लीट आहे, इनफायनाइट आहे. आणि जर का आपण त्या स्तराला जागृत करू शकलो, ॲक्च्युली आपण त्या स्तराला जागृत नाही करत, आपण त्या स्तराबद्दल जागृत होतो. आपण जर त्या स्तराला जागृत होऊ शकलो तर आपलंही जीवन सर्वांगाने स्वस्थ, सुंदर, सुखमय आणि समृद्ध होऊ शकतं. सिंपल फॉर्म्युला, सिंपल. मग तुम्ही म्हणाल की हा फॉर्म्युला इतका सिंपल जर आहे तर आपल्याला तो ठाऊक का नाही? आपल्याला ठाऊक नाही ह्याची कारणं फार वेगवेगळी आहेत. एक तर हा सिम्प्लिफाईड करून कोणी आपल्याला सांगितला नाही, शिकवला नाही आयुष्यात. ज्याला आपण अध्यात्म म्हणून स्वीकारलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला, एक तर त्याचा काय म्हणूया त्याला, वकूबच इतका होता की सर्वसामान्य लोकांना असं वाटलं की अध्यात्म आपल्यासाठी नाहीच आहे. एक तर तो काही योगीन संतांसाठी किंवा त्या मार्गावरती चालणाऱ्या लोकांसाठी आहे, किंवा रिटायर झालेल्या माणसाने काही करायचं नाही, करायला काम नाही म्हणून करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही जर ह्या कीर्तनांना वगैरे जाणारे लोक बघितले तर कोण असतात? ते तरुण नसतात. मोस्ट ऑफ देम आर रिलेटिव्हली सिनियर सिटीजन्स. का? कारण आपली समजूतच अशी आहे की अध्यात्म हे तरुणांचं किंवा मिडल एज लोकांचं काम नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की हा जो सगळा सिक्वेन्स आहे ना, हा आपल्याला सोप्या पद्धतीत कोणीही शिकवला नाही. पीपल हॅव मेड इट सो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, किंवा इतका अवघड केला तो. म्हणजे मी माझ्यावरून सांगतोय तुम्हाला, मी ज्यावेळेस ह्या सगळ्या विषयाकडे वळलो साधारणपणे 42-43 वर्षांपूर्वी, तरुण होतो, मला इतकी ओढ या अध्यात्माची. आणि मग जे काही वाचत गेलो, जे काही समजत गेलो, ते नुसतं ओव्हरलोड ऑफ इन्फॉर्मेशन झालं. या सगळ्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे कळायला 20 वर्ष गेली. सो बरेच वेळा जे आपल्या समोर अध्यात्म म्हणून मांडलं गेलं किंवा मांडलं जात आहे ते इझिली डायजेस्टेबल नाही. म्हणून हा फॉर्म्युला सोपा म्हणणार नाही मी, हा सिक्वेन्शियल आहे. इट इज टू बी अंडरस्टूड. सोपा किंवा अवघड, अवघड काय? टू अंडरस्टँड, समजायला थोडासा अवघड आहे. कारण आपल्याला ते सगळे कॉन्टेक्स्ट नाही आहेत म्हणून समजायला अवघड आहे. पण एकदा का तो समजला, देन इट स्टार्ट्स ग्रोईंग. म्हणून पहिलं कारण आपल्याला हे त्या कारणामुळे, या सगळ्या कारणांमुळे समजलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, लहानपणापासून बघा ना, रोजचा धबाडगाच एवढा, अगदी शाळेपासून कॉलेजपासून
कॉलेज नंतर कामधंदा करणं, नोकरी मिळवणं, ह्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये, मग लग्न, मग लग्नाचे सगळे डायनॅमिक्स, या सगळ्या प्रोसेसमध्ये इकडे वळायला आपल्याला कधी एकतर वेळच नाही मिळाला आणि दिशा नाही मिळाली. आणि म्हणून वी हॅव लॉस्ट ट्रॅक. आणि म्हणून माझं भाग्य असं की माझ्या या सगळ्या 20 वर्ष का लागेना, पण 20 वर्षांनंतर मला हे सगळं जे काय आहे, हा प्रकार जो काय सगळा आहे, हे माझ्या लक्षात आलं. अँड दॅट इज द ग्रेटेस्ट, काय म्हणूया त्याला, रिव्हिलेशन इन माय लाईफ. यालाच मी समृद्धीचा साक्षात्कार म्हटलेला आहे. हा साक्षात्कार आहे मला झालेला, म्हणजे मला झाला हे माझं भाग्य. अनेक लोकांना जगामध्ये झालेला आहे, तो विषय वेगळा. सो शिवोहम मध्ये आपण एकतर ह्या सगळ्या दिशेने जाणार आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न हा निर्माण होईल की 3 दिवसात आमचा सुपरमॅन होणार आहे काय? नाही, 3 दिवसात तुमचा सुपरमॅन नाही होणार, पण सुपर ह्युमन होण्याकडचे जे मार्ग आहेत ते खुले होणार. मग तुम्ही म्हणाल की ये सब ठीक है, हा अध्यात्म झाला, प्रॅक्टिकल लेवलला याचा आम्हाला उपयोग काय? इज इट गोइंग टू हेल्प अस इन आवर प्रॅक्टिकल डे टू डे लाईफ? येस, येस, म्हणून तर हा घाट घातलेला आहे. अँड आय एम नॉट डुईंग इट नाव, आय एम डुईंग इट फॉर द लास्ट मोर दॅन 15 years. मी हे 15 वर्ष शिकवण्याचा प्रयत्न करतोय. काय होईल? प्रॅक्टिकल लेवलला काय काय उपयोग होईल? मित्रांनो, पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला हा आंतरिक स्तर कळेल, त्याच्याबद्दल आपण जागरूक होऊ, त्यावेळेला इच्छापूर्ती ज्या काय आहेत, आपल्या ज्या जीवनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत, जे मिळवायचं आहे जीवनामध्ये, जे हवं आहे जीवनामध्ये, हे सगळं मिळण्याचे मार्ग आपोआप खुले व्हायला लागतील. दिस प्रोसेस टुडे इज नोन ॲज कॉन्शियस मॅनिफेस्टेशन. हा जो कॉन्शियसनेस आहे, हा अवेअरनेस आहे, हाऊ डू वी रिअली ट्यून इन, हा शब्द छान आहे, हाऊ डू वी ट्यून इन टू आवर ड्रीम्स अँड डिझायर्स, हा यातला पहिला भाग. दुसरा भाग, ह्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या आरोग्यावरती होणार. येस, ज्या काय आपल्या तक्रारी आहेत, शारीरिक आहेत, मित्रांनो, मेजॉरिटी ह्या मनोकायिक आहेत. तुम्हाला ठाऊक आहे, दे आर रिलेटेड टू आवर माइंड. सो आपण ज्यावेळेस हे सगळं समजून घ्यायला लागतो, त्यावेळेस आपलं आरोग्य ऑटोमॅटिकली सुधारायला लागतं. हा दुसरा भाग. तिसरा भाग, जीवनामध्ये एक प्रकारची सहजता निर्माण व्हायला लागते. लाईफ बिकम्स रिलेटिव्हली एफर्टलेस. स्ट्रगलचा जो एलिमेंट आहे, तो स्ट्रगल कमी होतो, कारण आपण जो युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी आहे, ती युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी आणि आपली इंडिव्हिज्युअल फ्रिक्वेन्सी आता मॅच व्हायला लागलेली आहे. वी आर इन कोहरन्स ऑफ द युनिव्हर्सल इंटेलिजन्स. फार महत्वाचा भाग. सो दुसरं काय होतं, आपल्याला उपद्रव करणाऱ्या किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, त्या मिनिमाइज होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या झिरो होतात काय? नो, त्या झिरो नाही होत. म्हणजे आपल्याला हे सगळं अंतर्ज्ञान कळायला लागल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अडचणीच निर्माण होणार नाहीत असं होईल काय? तसं नाही होणार मित्रांनो. पण अडचणी जरी निर्माण झाल्या तरी एकतर त्यातून बाहेर पडण्याची अंतप्रेरणा निर्माण होईल, नंबर 1. आणि नंबर 2, वी विल राईज अबाव देम.
we will develop the strength to face these obstructions that come in our life. आपल्या जीवनामध्ये ज्या काय अडचणी निर्माण होतील जर झाल्या तर त्यांच्यावरती मात करण्याचं जे सामर्थ्य लागतं ना, ते सामर्थ्य निर्माण होईल जर आपल्याला हे जे आत्मतत्व आहे या आत्मतत्वाची ओळख झाली तर. सो आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो, ही एक जीवन सर्वार्थाने सुखमय, आनंदी, आरोग्य संपन्न बनवण्याची एक आध्यात्मिक चावी आहे. येस, असं म्हटलं तरी हरकत नाही. ही एक आध्यात्मिक चावी आहे. आता तुम्हाला आंतरिक ओढ आहे काय हे सगळं जाणून घ्यायची, का तुम्ही काहीतरी ऑब्जेक्टिव्ह शोधताय? जग सगळं काही ना काहीतरी सोल्युशन शोधतंय. सेल्फ हेल्प किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी जगामध्ये सगळ्यात जास्त शिकवल्या जातात असा सर्वे आहे. पण आर वी रिअली फाइंडिंग एनिथिंग? वी आर नॉट फाइंडिंग एनिथिंग सॅटिस्फाईंग बिकॉज वी आर ट्राइंग टू फाइंड इट आउटसाइड. आणि चावी कुठे आहे? इनसाइड. सो शिवोहमच्या निमित्तानं मला तुम्हाला त्या इनसाइड पर्यंत पोचवायचं आहे, जिथं जीवन कंप्लीट करण्याची चावी आहे. आता ती तुम्हाला किती तत्परतेनं हवी आहे मला नाही माहिती, पण जर हवी असेल तर मी काय करणार आहे? ती चावी काढून तुमच्या हातात देणार आहे काय? हो, चावी तर देणार आहे. आणि 3 दिवसात तुमचा मगाशी म्हटलं तसं काही सुपरमॅन होणार आहे? नो, पण सुपर ह्युमन होण्याचा मार्ग सुरू होणार आहे. इट्स अ प्रोसेस. असा ओव्हरनाईट नाही येतो. अरे पण कळलं तरी पाहिजे. मला जर शांग्रीला माहिती आहे तुम्हाला? शांग्रीला अशी एक तिबेटियन माउंटन्स मधली एक काल्पनिक नगरी आहे, जिथे एकतर कोणी वृद्ध होत नाही, सगळे तरुणच असतात. सिंबॉलिक आहे सगळं. सगळे आनंदी असतात, सगळे समृद्ध असतात, कंप्लीट असतात. ह्याच्यावरती एक चित्रपट पण आहे, द लॉस्ट हॉरायझन नावाचा, आणि ह्याच्यावरती एक कादंबरी देखील आहे. तर ही जी काय म्हणूया शांग्रीला आहे ना, ही तिथं जरी काल्पनिक असली तरी ही एक आध्यात्मिक रियालिटी आहे. आपल्याकडे ते शांग्रीलाची किल्ली आहे, फक्त वी डोंट नो. आणि हा माणूस भाग्यवान आहे, कारण ह्याला ती चावी मिळाली. आणि गेले 25 वर्ष मी त्या चावीच्या आधारेच अनेक जीवनाची दालनं ओपन केली आणि एक अतिशय स्वस्थ, समाधानी आणि सुखमय जीवन जगत आहे. असं म्हणतात की अपॉर्च्युनिटी नॉक्स द डोर ओनली वन्स. इफ यू से नो, इट गोज टू अनदर डोर. तुम्हाला खरंच तुमच्या जीवनामध्ये किती हा आंतरिक मार्ग हवा आहे ते मला माहीत नाही, पण जर तो हवा असेल, जाणून घ्यायचा असेल, तर मला जो मार्ग मिळाला, मला जी चावी मिळाली, ती चावी मी तुम्हाला शिवोहमच्या माध्यमातून देऊ शकेन एवढं नक्की. एक्सप्लोर करा आणि फाइंड इट फॉर युअर सेल्फ, वेदर यू कॅन मेक युअर लाईफ complete, abundant, and absolutely happy. Thank you so much.